हे दादा आवाज वाढ, ताई आवाज वाढ, आता आलंय धुळ्याचं इलेक्शन. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. ताई माया का विचार केला का पक्का, चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का. हे आलिया धुळ्यात मनपा निवडणूक, उगवले उमेदवार आज हे दारात. हे आलिया धुळ्यात मनपा इलेक्शन, दारोदारी जाऊन मागता हे मतदान. मतदान दारी म्हणतो उमेदवार, हे करू ते करू, निवडून गेला की मग खिसा भरू खिसा भरू. मग असा उमेदवार निवडायचा का, मग कसा, जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल. हे आवाज वाढ कशासाठी, विकासासाठी आणि प्रगतीसाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे रस्ते गटारी किती विकास काम झाली, रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी. गरजा पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा, त्यालाच मतदान करा दादा, त्यालाच वोटिंग करा. हे आवाज वाढ कशासाठी, चांगल्या रस्त्यांसाठी, स्वच्छ पाण्यासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. अमूल्य मतांची किंमत तुम्ही घेऊ नका, मी महाराष्ट्र चॅनलची विनंती ही ऐका. चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा, उमेदवार निवडून आणा. हे आवाज वाढ कशासाठी, स्वच्छ शहरासाठी, जनतेच्या विकासासाठी. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय. नमस्कार, मी चंद्रशेखर पाटील. मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आपण पाहतो की आपल्यासोबत उभाटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याशी चर्चा करणार आहेत नक्की या धुळे शहरामध्ये काय चाललंय, कशा पद्धतीने प्रचार चालला आहे आणि आमचं काय म्हणणं आहे ते आम्ही मतदारांना कसं पटवून देतोय याबद्दल आपण बोलणार आहोत. दादा नमस्कार, आपलं नाव सांगा आधी. दादा माझं नाव मयूर प्रकाश सोनारे. सर्वप्रथम मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उपशहराध्यक्ष आहे. पण सध्या जी महानगरपालिकेची निवडणूक होती ही आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचे राज ठाकरे आम्ही युतीमध्ये येऊन सनी निवडणूक लढतोय. आमच्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय उद्धव बाळासाहेब पक्षाच्या मशाल चिन्हावरती. तसेच आपण मागे बघतोय की जे 7 वर्ष जे आपले गेलेले आहेत हे आपण फक्त बॅक फुटवर आलेलो आहे. कुठल्याही प्रकारचा विकास प्रभागाचा झालेला नाही. नगरसेवक हा प्रभागामध्ये तो काळा आहे की गोरा आहे हे आतापर्यंत लोकांना समजलेलं नाही. अक्षरशः प्रभाग क्रमांक 7 म्हणजे वलवाडी परिसर या प्रभागामध्ये पावसाळ्यात एवढं पाणी साचतं की अक्षरशः आम्हाला असं वाटतं की स्विमिंग पूल आमदारांनी आमच्यासाठी करून दिलेला आहे उपलब्ध आमच्या प्रभागामध्ये. एवढं प्रभागात मागणी नसताना आपण करून दिलेला आहे ना, त्याच्यामुळे त्यांना आम्ही धन्यवाद म्हणतो की त्यांनी आम्हाला स्विमिंग पूल तयार करून दिलेला आहे धुळ्यात. जो पावसाळ्यापुरता येतो निदान 12 महिने करावं त्यांनी अशा प्रकारची मागणी करू शकतो नाही. नक्कीच, म्हणजे आम्हाला वॉटर पार्कला शिर्डीला जाण्याची गरज उरणार नाही, जेणेकरून आमचे पैसे वाया जाणार नाही. एक अतिशय चांगली प्रतिक्रिया आपल्याला इथे ऐकायला मिळालेली आहे की आमच्याकडे पावसात एवढं पाणी साचतं की आम्हाला स्विमिंग पूलची गरज भासणार नाही आणि तो स्विमिंग पूल त्यांनी 12 महिने आम्हाला करून द्यावं. ही खरं म्हणजे फार मोठी खिल्ली आहे आणि हे फार मोठं ज्याला आपण म्हणतो अपयश आहे. काय सांगायला पण या बाबतीमध्ये?
या बाबतीमध्ये एवढंच सांगणार आहे की प्रभागातील लोकांनी यावेळेस खूप लक्ष देण्याची गरज आहे. कारण की आपल्या भागामध्ये अक्षरशः म्हणजे आधी जी बीजेपी भाजपा होती त्यावेळेस आम्ही पण मोदी साहेबांकडे बघून सनी मतदान केलं, आम्ही त्यांना मानतो. पण अक्षरशः ज्या पद्धतीने दुर्गती झालेली आहे भागाची हे बघता आम्ही असं म्हणू की अक्षरशः यावर्षी नक्षलवादीच त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. कारण की ते खुलेआम बंदुकी घेऊन फिरत आहे, कोणी कुऱ्हाडी घेऊन फिरत आहे, कोणी तलवारी घेऊन फिरत आहे. अक्षरशः आमच्यावरही दडपशाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आम्हाला खाली बसवण्याचा प्रयत्न केला गेला, आम्हाला 50-50 लाख 1-1 करोडच्या ऑफर दिल्या गेल्या. अक्षरशः त्यानंतरही त्यांची इच्छा होती की तुम्ही सांगा तुमचा आकडा काय, पण आम्ही आमचा स्वाभिमान गहाण ठेवलेला नाहीये. आम्ही शिवरायांचे मावळे आणि आमच्या साहेबांची शिकवण आहे की तुम्ही स्वाभिमान गहाण ठेवू नका, पडलं तरी चालेल पण तुम्ही लढा. त्यामुळे आम्ही लढणारच आहे पूर्ण ताकदीनिशी आणि यांना नक्कीच आम्ही धडा शिकवणार आहे. कारण की प्रभागात यांनी कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही, त्यामुळे जनतेचा तीव्र विरोध आहे. आपण पाहतोय की अतिशय बोलकी प्रतिक्रिया इथे एक आहे की आम्ही शिवरायांचे मावळे आहोत, आम्ही मोदीवरती देखील प्रेम करतो. जी एक लाट होती त्यावर आम्ही मोदींना मतदान केलं असं उघडपणे त्यांनी कबूल केलं. पण त्यानंतरची या शहराची दुर्गती झाली, या शहराची अवस्था झाली, या शहरातल्या कार्यकर्त्यांची अवस्था झाली, ती अतिशय न बघण्यासारखी आहे. आणि आत्ता कुठेतरी बदल झाला पाहिजे, त्यामुळे आम्ही अतिशय कंबर कसून आम्ही या कामाला लागलो. काय सांगाल आपण, कसा प्रचार चाललाय, काय प्रतिक्रिया आहेत मतदारांच्या? नक्कीच म्हणजे सध्याचे जे सत्ताधारी होते, माजी सत्ताधारी पालिकेतले, यांच्या अतिशय विरोधात वातावरण धुळे शहरात निर्माण झालेलं आहे. कारण यांनी या गेल्या 5 वर्षात शहराची इतकी बकाल परिस्थिती करून ठेवली, एवढी याच्या आधीही नव्हती आणि भविष्यातही मला वाटत नाही की इतकी बकाल परिस्थिती होऊ शकते. रस्ते बनवले, रस्ते कुठल्याच त्याची क्वालिटी मेंटेन केली नाहीये. अधिकारी जे इंजिनियर आहेत ते कधीच त्या रस्त्याचं काम चालू असताना बघायला आले नाही तिथे. त्याच्यानंतर जे टेंडर निघतात ते टेंडर कधीच पब्लिश झाले नाही, जे झाले असतील ते रेअरली बोटावर मोजणे इतके झाले. त्याच्यानंतर ज्या गटारी, भूमिगत गटारीच्या नावाखाली ज्या गटारी बनवल्या गेल्या, अतिशय निकृष्ट क्वालिटीच्या गटारी आहे. त्याला जे मटेरियल वापरलंय त्याच्यावर आता समजा एखादी गाय जर चढून गेली तर ती गाय मध्ये धसतीये. इतकी घाण परिस्थिती त्या मटेरियलची आहे, त्या गटारींची. आणि त्या गटारी अशा बनवल्या आहे की रस्त्याच्या 1.5 ते 2 फूट उंच गटारी आहे. ना त्याला रस्ता मॅच होतोय, ना गटारी रस्त्याला मॅच होत आहेत. पावसाचं पाणी त्याच्यात जात नाही. पावसाचं पाणी, आता तुम्हाला गल्ली नंबर 4, 5, 6चं उदाहरण देतो. आत्ताच जो पाऊस झाला ह्याच वर्षाचा, अक्षरशः गुडघ्या इतकं पाणी, काही लोकांच्या बेसमेंटमध्ये पाणी गेलेलं आहे. इतकी वाईट परिस्थिती. त्यातल्या त्यात जे नगरसेवक, मी नाव घेणार नाही, नगरसेवकांनी इतकी घाण परिस्थिती करून ठेवली. टेंडर निघतात, टेंडर नगरसेवका स्वतःच्याच कंपनीला किंवा स्वतःच्या नातेवाईकांना देतात, त्याच्यात कमिशनही घेतात. प्लस आता बऱ्याचशा नगरसेवकांचे सिमेंट RMCचे प्लांट आहे, डांबरचे प्लांट आहे, सगळं खडी वगैरे सगळं त्या नगरसेवकांनी स्वतःचं करून ठेवलं. म्हणजे 5 वर्षात पालिकेला इतकी धुवून टाकली की पुढच्या सत्ताधाऱ्यांना आता निधी मिळेल की नाही, किंवा जे कर्ज करून ठेवलंय पालिकेवर हे कसं फेडायचं, हा मोठा प्रश्नचिन्ह त्या सत्ताधाऱ्यांवर राहील. निवडून आलेले नगरसेवकच रस्त्याचं काम घेणार तोच, बाकीचे सगळे ठेकेदारी करणार तोच, त्याचे नातेवाईक करणार, डंपर पण त्याचंच, खडी पण त्याचीच, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सगळे त्यांनी यंत्र विकत घेऊन ठेवले. आपण पाहतोय की उमेदवार कसे निवडले गेले. उमेदवार जे निष्ठावंत होते, निष्ठावंतांना डावलण्यात आलं. एकेका घरामध्ये 2-2, 3-3 उमेदवार देण्यात आल्या. या जे काही गोष्टी आहेत, या गोष्टीमुळे या शहरामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि या नाराजीमुळेच आम्ही पेटून उठलेलो आहोत आणि या शहरामध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मतदारांना पण तेवढंच आम्ही आवाहन करतो की या शहरामध्ये बदल घडला पाहिजे, अतिशय चांगला उमेदवार तुम्ही निवडून दिला पाहिजे. काय आपण सांगणार आणखी, काय आपल्याला वाटतं? 2 ते 4 दिवसाआधी माननीय मुख्यमंत्री धुळ्यात येऊन गेले. त्यांनी 2018ला पण एक स्टेटमेंट केलेलं होतं की आम्ही 8-12चा सातबारा करू, आणि यावेळेस पण ते येऊन गेले. यावेळेस पण ते स्टेटमेंट केलेलं आहे की आम्ही 8-12चा सातबारा करू. मग मागील 7 वर्षात आपण काय केलं, हा सगळ्यात पहिला प्रश्न. आमच्या भागात जो आहे वलवाडी, वाडी भोकर, नकाने परिसर, इथे 8-12 असल्यामुळे भरपूर जणांना लोन मिळत नाही. त्यामुळे 8-12चा सातबारा होणं हे खूप आवश्यक आहे. आणि फक्त जनतेला भूलतापा देत आहेत की तुम्ही दरवर्षी इलेक्शन आलं की फक्त ते स्टेटमेंट करतात की आम्ही 8-12चा सातबारा करू. मग तुम्ही 5 वर्ष फक्त झोपा काढतात का? यावेळेस आमच्या जनतेला फक्त एकच आव्हान आहे की तुम्ही सुशिक्षित, तुम्हाला उमेदवार ठाकरे ब्रँडने दिलेले आहेत, तर तुम्ही त्यांना मतदान करा. सगळं सामान्य घरातले उमेदवार दिलेले, त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहा. आम्ही तुमच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडलेलो नाहीये. तुम्ही फक्त, आपण झगडा नाही करू शकत, पण मताच्या अधिकारातून तुम्ही जनतेला दाखवून द्या, बीजेपीला, की जनतेचा पॉवर काय आणि आम्ही काय करू शकतो. आपण पाहतो की ही भावनिक साथ आहे की तुम्ही शिकलेल्या उमेदवारांना निवडून द्या. अनेक कामं गेल्या 7 वर्षापासून प्रलंबित आहेत,
अनेक कामांच्या आम्हाला आश्वासन दिली गेली, पण ती आश्वासन झाली नाही. आमचं घर आमच्या नावावरती झालं पाहिजे. आमचं घर आमच्या नावावरती झालं तर आम्हाला आमच्या घरावरती कर्ज काढता येईल. आम्हाला जर काही उद्योगधंदा करायचा असेल तर तो उद्योगधंदा आम्हाला सुरू करता येईल, आम्हाला रोजगार मिळेल. अशा प्रकारची एक भावनिक साथ यांनी पण घातलेली आहे. मुळातच माझं पण असं म्हणणं आहे की काम करणारे जे काही उमेदवार असतील ते उमेदवार निवडून द्या आणि आपल्या प्रभागाचा, आपल्या शहराचा जर विकास करायचा असेल तर खरोखर चांगल्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही, असं मी देखील तुम्हाला सांगतो. खरोखर चांगले उमेदवार निवडून द्या. पुन्हा आपण नवीन उमेदवारांसोबत, नवीन कार्यकर्त्यांसोबत, नवीन मतदारांसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल. वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय. हे आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय, आवाज वाढव वोटर तुला आईची शपथ हाय.